हॅलो एव्हरीवन, चला तर आज मी माझा मेकअप कसा करते ते तुमच्याशी शेअर करते। सर्वात आधी छान मी असं फेस वॉश करून घेतलं आहे। त्यानंतर मी सर्वात आधी ना कॅफिनचं एक मस्त असं टोनर वापरलं आहे। मी छान असं टॅप मोशनमध्ये माझ्या फेसवरती छान असं ब्लेंड करून घेतलं आहे। ते लावल्या ना मला खूप छान वाटते, कारण थोडंसं सॉफ्टनेस येऊन जातं। त्यानंतर मी लॅक्मीचं मॉइश्चरायझर लावलं आहे। हे मॉइश्चरायझर मला आजकाल खूप आवडायला लागलं आहे। आधी मी निव्याचं वापरायची, पण हे सुद्धा खूप छान आहे। याला मी छान असं सर्क्युलर मोशनमध्ये माझ्या फेसला लावून घेतलं आहे। व्यवस्थित असं कव्हरेज मिळतं यानी, आणि त्याचबरोबर ना सॉफ्ट पण आपली स्किन होते। आता त्यानंतर मी लावलं आहे सनस्क्रीन। मी ते मिनिमलिस्टचं सनस्क्रीन वापरते, जे की खरंच खूप छान आहे। बिलकुल पण व्हाईट कास्ट सोडत नाही। मी नेहमी हाच वापरते, म्हणजे अजून तरी 2 माझे असे यूज झाले आहेत आणि खूप छान आहेत। हे थोडंसं जरी घेतलं ना तरी सुद्धा पूर्ण फेस तुमचा कव्हर होतो आणि तुम्ही बघू शकता की एकदम सॉफ्ट आणि शायनी स्किन झाली आहे। त्यानंतर माझ्याकडे आणखी एक सनस्क्रीन आहे। हे थोडं शिमरी लुक देतं, म्हणून म्हटलं की चला आज हे पण लावूया, थोडं मेकअप करतोच आहे तर। आता तुम्ही बघा, हा सुद्धा मी एकदम थोडं 1 डॉटच घेतला, पण पूर्ण फेसला कव्हर करतं। तसं तर मी फाउंडेशन, कन्सिलर ह्या सगळ्या गोष्टी अजून कधी वापरल्या नाही आहे, पण ह्या सगळ्या जे माझे प्रोडक्ट्स आहे यानेच माझा फेस खूप छान दिसतो। आता बघा, असं थोडं ग्लोई ॲज वेल एज शिमरी लुक पण आलं आहे। त्यानंतर मी छान असं बोरोप्लस लावून घेतलं आहे। नॉर्मली मी वॅसलीन लावते, पण बोरोप्लस लावलं तरीसुद्धा छान असतं, कारण फेसबरोबरच लिप्सची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर मी पावडर इथे वापरलं आहे, तर मी ना लूज पावडर वापरते, आणि माझं जे पावडर आहे ते मी लॅक्मीचं लूज पावडर वापरते, रोज फ्लेवरचं। खूप मस्त पावडर आहे, आणि हा सुद्धा थोडं लावलं की खूप छान वाटतं। बघू शकता तुम्ही, एकदम मस्त असं मॅट फिनिशिंग येते, खूप जास्ती पण लावायची गरज पडत नाही। आणि त्याचबरोबर जी तुमची गर्दन आहे, मान आहे, त्याला सुद्धा नक्कीच लावा। आता त्यानंतर ना मला नवीन शॉक चढलं आहे, ते म्हणजे लायनर लावायचं। आधी मला अजिबात लावता येत नाही, पण कॉन्फिडन्स करून कसं बसं लावायला शिकली आहे। पण आज काही थोडं व्यवस्थित लागलं नाही, एका साईडला थोडं वर लागलं होतं। म्हटलं जर याला मिटवायला जाईल तर परत घाण होईल, म्हणून मी तसंच राहू दिलं। त्यानंतर थोडंसं आयशॅडो पण लावलं, मम्मानी लास्ट टाइम देऊन गेली होती, माझ्याकडेच होतं म्हणून ते सुद्धा लावलं, आणि माझी फेवरेट लिपस्टिक सुद्धा लावली। लिपस्टिक पण माझ्याकडे लॅक्मीचीच आहे। आणि त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, मस्त अशी टिकली, आणि त्याचबरोबर छोटंसं माझं मंगळसूत्र। छान रेडी झाली। त्यानंतर केस पण करून घेतले, सिम्पलच ठेवले होते, स्ट्रेटिंग केली होती, त्यामुळे मोकळेच केस सोडले होते। आणि त्यानंतर थोडीशी सिंदूर, असा काहीसा होता माझा लुक। चला बाय।